नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 32 साइज डीप नेक कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग पाहायचं आहे। तुम्ही या पद्धतीने कटिंग करून पहा, एकदम परफेक्ट असा तुमचा ब्लाउज फिटिंगला येणार आहे आणि परफेक्ट असा बसणार आहे। मी याच मापानुसार मी ब्लाउज कट करते, तर तुम्हाला मी आता या इथे पेपर जे आहे ते कटिंग करून दाखवणार आहे। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला घ्यायची असते ब्लाउजची उंची। तर या इथे पहा, माझ्याकडे जे ब्लाउज आहे कस्टमरचं त्याची उंची आहे 12.5 इंच। तर त्यामध्ये मी 1 इंच मिक्स करून 13.5 इंचावरती मी उंचीचं मार्किंग करणार आहे। जर तुम्हाला 13 इंच उंची लागत असेल तर त्यामध्ये तुम्ही 1 इंच मिक्स करून 14 इंचावरती उंची घेऊ शकता। म्हणजे काय, जी काही तुमची ब्लाउजची उंची येत असेल त्यामध्ये तुम्ही 1 इंच मिक्स करा आणि उंचीचं मार्किंग करा। तर 12.5 इंच उंची आहे, तर त्यामध्ये मी 1 इंच मिक्स केलं आणि पहा मी या इथे 13.5 इंचावरती उंचीचं मार्किंग करून घेत आहे। आता 32चं ब्लाउज आहे, तर आपल्याला शोल्डर किती घ्यायचं आहे पहा, 5 इंच। 32, 34 आणि 36 मध्ये तुम्ही 5 इंच शोल्डर घेऊ शकता। इथे अजून एकदा मी 5 इंचावरती मार्किंग केलं, तर मुंडा घेणार आहे मी 5.5 इंच। इथे एक सरळ लाईन ओढून घेतली। आता जो हा पॉइंट आहे यावरती एक सरळ लाईन आपल्याला अशीच ओढायची आहे। ओढल्यानंतर पहा इथे छातीचा चौथा भाग म्हणजे 32चा चौथा भाग करायचा, 8 इंच येतो। तर इथे 8 वरती मी मार्किंग केलं। याच्या पुढे मी 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं। तुम्हाला 2 इंच शिलाई मार्जिन लागत असेल तर तुम्ही या इथे 2 इंच मार्जिन घ्या। आता या इथे पहा, कंबर आहे 26 इंच, तर त्याचा चौथा भाग किती येतो, 6.5 इंच। 26चा चौथा भाग येतो, तर या इथे 1 इंच त्यामध्ये आणि टक्ससाठी मिक्स करायचं। 1 इंच मिक्स करून 7.5 इंच येतं पहा। तर 7.5 इंचावरती मार्किंग करायचं। जे काही कंबर असेल त्यामध्ये तुम्ही 1 इंच टक्ससाठी मिक्स करायचं आहे। म्हणजे कमरेचा चौथा भाग करायचा, त्यामध्ये 1 इंच टक्सचा मार्जिन मिक्स करायचं आहे आणि इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता हे पॉइंट आहेत ते मी जोडून घेते। इथे डबल पेपर आहे, तर आपले दोन्ही पार्ट निघणार आहेत पहा, बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट। आता या कोपऱ्यातून मी 1.25 इंचावरती बॅक पार्टसाठी मार्किंग करणार आहे आणि याच कोपऱ्यातून परत पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी 1.25 इंचावरती मार्किंग करणार आहे। तर असे मी या इथे 2 पॉइंट घेतले। 1/2 इंचावरती 1 पॉइंट घेतला आणि इथून सुद्धा मी 1/2 इंचावरती 1 पॉइंट घेतला। आता या इथे जो काही मुंडा असेल त्याचा मध्य करायचा। 5.5 इंच आहे, तर मी असा टेप दुमडला आणि मध्य करून घेतला। आता आकार देऊन घेऊया। मी जसा आकार देते त्या पद्धतीने तुम्ही आकार द्या। एकदा प्रॅक्टिस झालं की मुंड्याचे आकार जे आहेत ते आपल्याला परफेक्ट जमतात। हा झाला आपला पाठीमागचा मुंडा। आता पुढच्या मुंड्यासाठी काय करायचं, 1/2 इंच म्हणजे फक्त 2 रेषा एवढंच आपल्याला असं आतमध्ये पॉइंट घ्यायचं आहे आणि इथून एक तिरकी लाईन ओढून घ्यायची आणि या तिरक्या लाईनपासून पहा या पद्धतीने तुम्ही मुंड्याला आकार द्या। इथे मात्र पहा, वर खाली हा पॉइंट जो आहे, जे आकार आहेत ते झाले नाही पाहिजे, इथे एकसारखे आले पाहिजेत, जेणेकरून तुमचा मुंडा जो आहे तो परत वर खाली होणार नाही स्टिचिंग करताना। 2 इंच गळ्याची रुंदी घेतली आहे, 5 इंच टोटल शोल्डर घेतलेला आहे, 5.5 इंच या इथे मी मुंडा घेतलेला आहे। आता पुढचा गळा किती आहे
त्यामध्ये तुम्ही अर्धा इंच मिक्स करायचं. आता माझा या इथे गळा आहे 5.5 इंच, तर यामध्ये मी अर्धा इंच मिक्स करून 6 इंचावरती मार्किंग केलं. आता इथे परत 2.5 इंचावरती एक लाईन ओढून घेतली आणि इथे बॉक्स तयार करून घेतला आणि गळ्याला आकार द्यायचा आहे. कटोरी ब्लाऊज आहे. कटोरी ब्लाऊजमध्ये शक्यतो इथे गोल गळाच असतो. अडीच इंचावरती क्रॉसपट्टीसाठी मी मार्किंग केलेलं आहे. आता इथे सुद्धा मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि एक लाईन ओढून घेतली. तर हे झालं क्रॉसपट्टीसाठी मार्किंग. आता क्रॉसपट्टीला आपल्याला आकार द्यायचा आहे. तर पाऊण इंच 0.75 घेतलं पहा वरती आणि इथे असा मी क्रॉसपट्टीला आकार दिला. तर तुम्ही या इथे क्रॉसपट्टीचा आकार पाहू शकता, एकदम परफेक्ट असा आलेला आहे. अगदी मी सावकाश असं सांगत आहे, कोणालाही सहज जमेल असं. आता इथे 32 साईजमध्ये मी शक्यतो कटोरी घेते 5 इंच. अजून एकदा मी 5 इंचावरती मार्किंग केलं. ही ट्रिक जी आहे ती तुम्ही सर्व साईजमध्ये वापरा, जेणेकरून कटोरीचा जो आकार आहे तो एकदम परफेक्ट येईल. आता इथे पहा, गळ्याजवळ 1 इंच वरती घ्यायचं आणि इथून एक तिरकी लाईन ओढून घ्यायची आणि फक्त पहा या इथे असं कटोरीला आकार द्यायचा, फक्त इथे. आणि या पद्धतीने आपलं 32 साईजचं कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग जे आहे ते कंप्लीट झालेलं आहे. अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला या इथे कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग जे आहे ते समजावून सांगितलेलं आहे. जर तुम्हाला यामध्ये काही आणखीन शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आता आपण हे कटिंग करून घेऊया. आता इथून जो आकार दिलेला आहे आपण इथून कट करायचा आहे पहा. अजून या इथे एक सांगायचं राहिलं, इथे पाव इंच एवढं गळ्याकडे शोल्डर जे आहे ते असं डाऊन करायचं आहे आणि तुमचे शोल्डर उतरत असतील तर ते उतरणार नाहीत या पद्धतीने. आता दोन्ही पार्ट आपण सेपरेट करून घेऊया आणि मग फ्रंट पार्ट जो आहे तो कट करून घेऊया. तर या इथे हा जो बॅक पार्ट आहे तो पहा या पद्धतीने निघलेला आहे. तर मी हा बॅक पार्ट जो आहे तो मी गळा वगैरे यावरती काही ड्रॉ करत नाही, मी डायरेक्ट फॅब्रिकवरती करते. कारण इथून गळा जेव्हा कट होतो त्यावेळेस पहा चुकून आपल्याकडून पेपर व्यवस्थित ठेवला गेला नाही तर गळ्याची रुंदी जी आहे ती पसरते. त्यासाठी मी बॅक पार्ट जो आहे तो गळ्याचं वगैरे जे ड्राफ्टिंग काही असेल ते मी डायरेक्ट कपड्यावरती करते. क्रॉसपट्टी या इथे सेपरेट करून घ्यायची आणि हा जो आकार आहे तो अगदी व्यवस्थित, नवीन जर शिकत असाल तर अगदी सावकाश असा जो हा आकार आहे पुढचा तो कट करून काढा. आता हा साईडचा जो पार्ट आहे तो अर्धा इंचाने आपल्याला इकडे कमी करायचा आहे, कारण बॅक पार्टमध्ये सुद्धा आपण असा पार्ट जेव्हा आपण टक्स देतो तेव्हा तिरका होतो, म्हणून आपण असं कमरेजवळ कट करतो. त्यासाठी इथे सुद्धा आपल्याला हे कट करून काढायचं आहे. आता ही जी क्रॉसपट्टी जी आहे ती पहा अर्धा इंचाने इथे वाढवायची आहे, कपड्यावरती वाढवायची आहे. आता आपण मूळ कटोरी आहे ती पहा या इथे ही जी मूळ कटोरी आहे यापासून आपल्याला वाढीव कटोरी जी आहे ती तयार करायची आहे. तर ती कशी तयार करायची 32 साईजमध्ये हे पाहूया. आता या इथे मी हा एक पेपर घेतलाय आणि यावरती ही जी आपली पहिली मूळ कटोरी आपण कट केलेली आहे
ती पहा आहे अशी मी ड्रॉ करणार आहे. इथे पहा मी कटोरी वाढवण्याची जी ट्रिक आहे ती बऱ्याच वेळा सांगितलेली आहे. जर तुम्ही कोणी पाहिली नसेल तर तुम्ही पाहू शकता. इथे अर्धा इंच आपल्याला वाढवायचं आहे. इथे पाव इंच, सव्वा इंचाने ही जी कटोरी आहे ती आपल्याला वाढवायची आहे. या साईडला सव्वा इंच आणि या साईडला सुद्धा पहा बरोबर सव्वा इंच आपल्याला या इथे ही कटोरी जी आहे ती वाढवायची आहे. आता नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी असतील त्यांना आकार देता येत नसेल, पसरट होत असेल तर पहा ही ट्रिक वापरा. वरती अर्धा इंच आहे, इथे अर्धा इंच घ्यायचं, इथे पाऊण, परत इथे 1 इंच आणि परत हे सव्वा इंच आहे तरी सुद्धा अजून एक सव्वा इंचावरती असा पॉईंट द्या आणि हे फक्त पॉईंट असे जोडा. या प्रकारे असे पॉईंट दिल्याने काय होतं, एकदम परफेक्ट असा आपला आकार जो आहे तो येतो. आता हुकलूक पट्टीकडचा जो भाग आहे तो सुद्धा मी जोडून घेतला, पण तो सुद्धा आपल्याला चेक करायचा आहे. तर इथे किती आलेला आहे 4, तर हा सुद्धा 4च आला पाहिजे. इथे 4 येतो आणि हे जे वाढवलेलं आहे टोटल त्याचा मध्य करायचा. पहा मी अशा पद्धतीने मध्य केला. या साईडला सव्वा इंचाने वाढवलेला आहे म्हणून इथे सुद्धा आपण सव्वा इंचानेच वाढवायचं आहे. आणि मी नेहमी पहा अर्धा इंच असं वरती जाते आणि असं कटोरी तयार करते. आता ही कट करण्याच्या अगोदर आपल्याला चेक करायचं आहे. तर पहा हा साईडचा जो पार्ट आहे तो असा ठेवायचा इथे बरोबर आणि इथपर्यंत हा पार्ट आला. तर इथून खाली पाऊण इंच म्हणजे 0.75 ही कटोरी आपली एक्स्ट्रा राहिली पाहिजे. आणि जर 1 इंच असेल राहत असेल, आता इथे पहा मी तुम्हाला समजावून सांगते. आता आपण इथे वरती घेतल्यामुळे पहा बरोबर हा पाऊण इंचच अंतर आपलं शिल्लक आहे. जर ते आपण घेतलं नसतं तर पहा 1 आणि वरती 1 रेष म्हणजे 1 इंच आणि वरती 1 पॉईंट एवढी कटोरी आपली एक्स्ट्रा असतील. परत मग आपण ती जेव्हा स्टिच करू तेव्हा कट केली असती तेव्हा हा जो भाग आहे, जेव्हा स्टिच करून एक्स्ट्रा जेव्हा आपण कटोरी कट करून काढतो तेव्हा हा जो भाग आहे एकच इकडच्या साईडचा तो लांबला जातो. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आधीच चेक करून घ्यायचं आहे. मग यासाठी ही जी कटोरी आहे ती पाऊण इंचाने फक्त एक्स्ट्रा ठेवायची. आता ही वाढवलेली कटोरी जी आहे ती कट करून घेऊया. आणि मी जसं सांगते त्या पद्धतीने तुम्ही जर कटोरीला आकार दिले तर पहा एकदम परफेक्ट असे आकार येतात. कुठेही कटोरी लांबट किंवा पसरट अशी तुमची कटोरी होणार नाही. या पद्धतीने ही आपली कटोरी 32 साईजची तयार झाली. तर आता दुमडायची आहे. इथे कुठे कमी जास्त आहे का पाहायचं. आणि टक्स द्यायचा आहे. तर हा जो टक्स आहे तो आपण 1.25 इंच आणि 2.5 असा द्यायचा आहे. आणि हा टक्स जो आहे तो आपण असा दुमडून घेऊया पहा. आणि या पद्धतीने पहा 32 साईजची जी कटोरी आहे ती तयार झालेली आहे. आता या व्हिडिओमध्ये मी बाही कटिंग दाखवणार नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 32 साईजच्या बाहीचं कटिंग जे आहे ते दाखवणार आहे. एक छोटी बाही आणि एक लांब बाही दोन्हीही मी कटिंग तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर हा कटोरी ब्लाउजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.